सुप्रभात मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज सकाळी सकाळी प्रिशा आणि श्रीची दोघींची अंघोळ झालेली आहे. त्यांनी टेरेसवर खेळून आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी आता स्पेशल असा मी नाश्ता बनवलेला आहे, ते म्हणजे आलू टिक्की. आणि गरम गरम अशी आलू टिक्की आपण रेडी केलेली आहे आणि आता चपाती भाजी बनवते मी. श्रीला आता खिरींपेक्षा आहे ना थोडंसं सॉलिड असं खायला आवडते, चमचमीत, त्याच्यामुळे ती पोटभर तसंच खाते. त्याच्यामुळे आता मी थोडाफार खिरी बंदच केलेल्या आहेत. सकाळचं फक्त नाचणी सत्व खायला देते, संध्याकाळी खिमटी असते डाळ तांदळाची, झोपताना दूध असतं, एवढंच. फक्त सध्या मी वरचं तिला जास्त देते, बाकी सगळं सॉलिड ते आमच्या बरोबरचं जेवण खाते. त्यामुळे आता थोडंफार बरं होतंय आणि तिचं पण पोट भरतंय. तिचं पोट नाही भरलं तर ते दिवसभर किरकिर करत राहते. चला तर मग मंडळी आवरून घेऊया. आमचं बारीक चॅनल आहे. हो आता चहा पिऊन जाणार आहोत आपण फलटणला, प्रिशाला घेऊन. कुठे माहितीये का, टोची करायला जायचं म्हणजे जायचं. प्रिशा लागली रडायला लगेच. चल बाळा, जाऊया आपण दोघं तिथं जाऊया. मम्मा मी तू जायचं का? कोण? सिरी? चालायचं, बारकी पोरं आहेत म्हणल्यावर तेवढं होत राहतं. मॅडम जी, चलो जी जाते हम, ये स्कूटी का चाबी लेके और लाते हैं इंजेक्शन करके इसको. कार्टून नेटवर्क कशाला, म्हणजे पोरं तीच बघत बसतील कार्टून नेटवर्क. प्रिशू बेबी, लेट्स गो. प्रिशू बेबी, त्याला नाही दवाखान्यात. खायला जायचंय, खा. घरी गेल्यावर सगळी टोपी काढणार आपण. नमस्कार मित्रांनो, आता वाजलेले आहेत रात्रीचे 10:30. सगळेजण झोपलेले आहेत, मी फक्त एकटा बसलेलो आहे काम करत. प्रिशाची मम्मी, तेव्हा मी व्हिडिओ बनवतोय, डोंट डिस्टर्ब मी. नमस्कार लोकांनो म्हणलो मी बघा. लय दिवस झालं कॅमेरा हातात घेऊन, त्यामुळे